श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 5 डिसेंबर मंगळवार या दिवशी आहे कालभैरव जयंती. या दिवशी आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी अगदी साधे आणि सोपे उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला जर काही वाईट शक्तींची बाधा झालेली असेल, घराला नजरदोष झालेला असेल, बाहेरील काही पीडा असेल, तसेच आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, तर या उपायांमुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि आपली प्रगती ही व्हायला सुरुवात होईल. तर आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत, तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कालभैरव जे आहेत तर हे शिवांचेच अवतार आहेत, म्हणजे भगवान शंकर जे आहेत तर यांच्यापासूनच कालभैरव अवताराची जी काही निर्मिती आहे, उत्पत्ती आहे, तर ती झालेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी कालभैरवांसोबत शिवांची पूजासुद्धा करायची आहे. तुमच्याजवळ जर मंदिर नसेल, म्हणजे कालभैरवांचं मंदिर नसेल, तर तुम्ही शिवलिंगाची पूजा जरी या दिवशी केली तरीसुद्धा चालू शकते. कालभैरव जे आहेत तर हे प्रत्येक मंदिरामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी शक्तिपीठे आहे, कारण शक्तिपीठांचे रक्षण हे कालभैरव करत असतात, त्यामुळे ज्या ठिकाणी शक्तिपीठे आहेत तर त्या ठिकाणी कालभैरवांचे छोटेसे मंदिर हे असते, कारण त्या ठिकाणी कालभैरवांचे स्थान असते. आता कार्तिक महिन्यातील जी अष्टमी तिथी आहे, जिला आपण कालाष्टमी म्हणतो, तीच 5 डिसेंबरला आहे आणि या दिवशीच कालभैरव जयंती जी आहे तर ती येत असते. या दिवशी कोणते उपाय करायचे, तर कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, त्यानंतर कालभैरवांची पूजा करावी. शक्य असेल तर मंदिरात जाऊन पूजा करा किंवा घरी केली तरी चालेल. संध्याकाळी, म्हणजे या दिवशी संध्याकाळी तुम्हाला त्यांच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा जो आहे तर तो आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल वापरायचं आहे. यानंतर तुम्ही या दिवशी एकमुखी रुद्राक्ष शिवलिंगावर अर्पण करावा. 21 बेलपत्रे घेऊन त्यावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून ही पाने जी आहे तर ती शिवलिंगावर अर्पण करावीत. ओम नमः शिवाय जे आहे तर ते सरळ, म्हणजे सुलटं पान धरायचं, त्याच्यावरती ओम नमः शिवाय लिहायचं आणि पान अर्पण करताना मात्र ते उलटं आपल्याला अर्पण करायचं असतं, म्हणजे बेलाचं पान हे नेहमी पालतं अर्पण केलं जातं. तसेच या दिवशी ओम कालभैरवाय नमः तर या मंत्राचा 11 माळी जप करा. तसेच तुम्ही 11 वेळेला कालभैरवाष्टक जे आहे तर हे सुद्धा म्हणायचं आहे. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कर्जमुक्तीसाठी ओम ऋणमुक्तेश्वराय नमः, ओम ऋणमुक्तेश्वराय नमः तर हा जप करायचा आहे. तसेच या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला द्यायची आहे, किंवा साखर, म्हणजे चपाती आणि त्यावरती थोडीशी साखर ठेवा तर ही खायला द्यायची आहे. तसेच तुम्ही जिलेबीसुद्धा काळ्या कुत्र्याला खायला देऊ शकता. आणि हे काहीच नाही जमलं, एखादं रस्त्याने वगैरे तुम्हाला जर काळं कुत्रं दिसलं तर आवर्जून या दिवशी त्याला बिस्किट खायला द्या, कारण काळ्या कुत्र्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी खायला दिल्यामुळे आपल्या मागचे जे काही शनिदोष असतील, पितृदोष असतील, तर यापासून आपली मुक्तता हे कालभैरव करत असतात. तसेच तुम्ही कालभैरव जयंतीला जरी काळ्या कुत्र्याला खायला देणे शक्य झाले नाही तरी रविवार, बुधवार, गुरुवार हे जे वार आहेत तर या दिवशी सुद्धा आपण हे उपाय करू शकतो. कालभैरवांना त्यांच्या आवडीचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. यामध्ये जिलेबी आहे, उडीद वडा आहे, तसेच दारूसुद्धा कालभैरवांना नैवेद्य स्वरूपात दाखवली जाते. आपल्या घरातील जर कोणाची दारू सोडवायची असेल तर त्या व्यक्तीची जी दारूची उष्टी बॉटल आहे तर ती आपण कालभैरवांच्या चरणाजवळ ठेवायची असते आणि त्या व्यक्तीची दारू सुटावी यासाठी आपल्याला प्रार्थना ही करायची असते. त्यासोबतच गोरगरिबांना काळी ब्लँकेट ही या दिवशी दान करावीत, यामुळे आपल्याला पुण्य मिळते. भगवान शंकरांना पाण्याचा अभिषेक करावा, काळे तीळ अर्पण करावे. तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. 11 वेळेला कालभैरवाष्टक म्हणण्याबरोबरच आपल्याला 11 वेळेला वेदोक्त वल्गासुक्त जे आहे तर हे सुद्धा म्हणायचं आहे. या दिवशी आवर्जून तुम्हाला शक्य झालं, तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे. आणि हा दिवा लावण्यापूर्वी स्टीलच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. कुत्रा जे आहे तर ते कालभैरवांचं वाहन आहे आणि यामुळे आपण या दिवशी कुत्र्याला त्याचे, म्हणजे पोट भरायचं आहे आपल्याला, त्याला भाकरी चपाती खायला द्यायची आहे. तुम्ही असे केल्यामुळे आपला कधीही अपघाती मृत्यू, म्हणजे अकाली मृत्यू आपण ज्याला म्हणतो, अचानक जे मरण येतं तर कधीही अशा व्यक्तींचा अपघाती मृत्यू हा होत नाही. तसेच
आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा 4 वातींचा म्हणजे चौमुखी दिवा लावायचा आहे, तसेच 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत, त्यानंतर कालभैरवाष्टक म्हणायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी ह्या ज्या वाती आहेत तर त्या तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये कुंडीत विसर्जित केल्या तरी सुद्धा चालेल। दिवा जो आहे तर दिवा जर तुम्ही धातूचा वापरला असेल तर स्वच्छ करा, पुन्हा इतर गोष्टींसाठी वापरू शकता। आणि जर कणकेचा दिवा तुम्ही बनवलेला असेल तर मात्र हा दिवा तुम्हाला विसर्जित करायचा आहे। या दिवा लावण्यामुळे काय होतं तर घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मक शक्ती आहे, तर ही नकारात्मक शक्ती नष्ट होते। आता अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी त्या व्यक्तीची जी काही उष्टी बाटली आहे तर ती आपल्याला कालभैरवांच्या पायाशी ठेवून दारू सुटावी अशी मनोकामना करायची आहे। या दिवशी कालभैरवाच्या मूर्तीला 108 लिंबाची माळ घातली तर घरात कधीच अकाली मृत्यू होत नाही। परंतु हा उपाय करणे प्रत्येकाला शक्य नसते, कारण तिथले जे गुरव आहेत तर ते आपल्याला हा उपाय करू देत नाहीत, मूर्तीजवळ येऊ देत नाहीत। त्यामुळे तुम्ही मंदिराच्या परिसरात 5 लिंबे जरी ठेवली आणि प्रार्थना केली तरी सुद्धा चालेल। तसेच 7 प्रकारची धान्ये मुठीत घ्या किंवा प्रत्येक धान्याचे तुम्हाला फक्त 5-5 दाणे घेतले तरी चालतील, अशी 7 धान्ये मुठीत घ्यायची, घरातील लोकांच्या अंगावरून ओवाळायची आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहेत। यामुळे जर काही बाहेरील बाधा असेल तर ती बाधा निघून जाते आणि हा जो उपाय आहे तर तो स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात। तसेच या दिवशी संध्याकाळी एक तुपाचा दिवा हा शिवमंदिरामध्ये शक्य असेल तर आवर्जून लावावा। तर असे साधे सोपे उपाय आहेत जे आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचे आहेत। नक्कीच कालभैरव जे आहेत तर ते आपल्या मनातील भीती नष्ट करतात, निराशा नष्ट करतात आणि आपल्याला धन, वैभव, सुख, सौख्य, समृद्धी, ऐश्वर्य हे प्रदान करणारी देवता हे कालभैरव आहेत। कालभैरवांचं रूप जरी उग्र असलं तरी सुद्धा घाबरून जाऊ नका, कारण जे कोणी न्यायाने वागतात, खरेपणाने वागतात त्यांना कधीही कालभैरव शिक्षा करत नाहीत। जो कोणी मनोभावे, निष्ठेने, श्रद्धेने कालभैरवांची कालभैरव जयंतीला किंवा इतर दिवशी पूजा करतो, तसेच त्यांच्यावरती श्रद्धा ठेवतो, तर अशा भक्ताला ते कधीही निराश करत नाहीत, तर त्याला ते आशीर्वाद देत असतात। त्यासोबतच त्याच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, संकटे आहेत, तर ही संकटे दूर करण्याचं कामसुद्धा हे कालभैरव करत असतात। आपण प्रत्येक रविवारी जर कालभैरवांचं दर्शन घेतलं, म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही प्रत्येक रविवारी कालभैरवांचं दर्शन घ्या। अशा व्यक्तीला, अशा भक्ताला नेहमीच ते अडचणीतून बाहेर काढत असतात। अडचणी, दुःखे हे कालभैरव त्याच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत। तर एवढी या कालभैरवांचा महिमा आहे। त्यामुळे इतर वेळेला आपल्याला शक्य नसतं, आपल्यामागे खूप कामं असतात, कारण बिझी शेड्यूल असतात। त्यामुळे इतर दिवशी जरी तुम्हाला कालभैरवांचे दर्शन करणे शक्य झाले नाही तरी आवर्जून आपल्याला कालभैरव जयंतीला कालभैरवांचे दर्शन हे घ्यायचे आहे। परंतु जर जवळपास मंदिरच नसेल तर मग काय करावे, तर कालभैरव हे शिवांचाच एक अवतार आहे। तर तुम्ही जर जवळपास मंदिरच नाही आणि कालभैरवांचं दर्शन करणं शक्य नाही तर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन शिवांचं दर्शन घ्यायचं आहे।